नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. रेल्वे स्थानकावरील पार्किंग प्रकरणात खासदार धोत्रेंनी द्यावे लक्ष. प्रवाशांसाठी सुविधा शून्य, वसुली जोरात. यंदा कपाशीच्या बियाण्यांची मागणीच नाही. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता कापसाचा पेरा घटणार. किरकोळ कारणाने झाली अलंकार मार्केटमध्ये तरुणाची हत्या. पोलिसांनी बादशहाला घेतले ताब्यात. आंतरराष्ट्रीय युद्धाचा आता स्थानिक पातळीवर फटका. इंधन दरवाढीनंतर किराणा बाजारपेठेत वस्तूंची दरवाढ. आरआरसी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. इलेक्ट्रिक वाहनावर आले उपमहापौर अमोल बोगे. आता सविस्तर बातम्या. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनासाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानक परिसरातील टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगमध्ये सध्या प्रवाशांची उघड आर्थिक लूट सुरू आहे. प्रवाशांच्या पार्किंग सुविधेकडे खासदार अनुप धोत्रे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मध्य रेल्वेच्या वाणिज्यिक विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. प्रवासी संघटना असो की DRUCCचे मेंबर असो, यांची अकोल्यातील रेल्वे स्थानकाबाहेरच्या पार्किंगकडे दुर्लक्ष आहे. खासदार अनुप धोत्रे या सुविधांकडे लक्ष देतील काय, अशी विचारणा आता प्रवासी करत आहेत. विदर्भातील आणि अकोल्यातील तापमान सध्या 45 अंशाच्या पार गेले आहे. अशा भीषण उन्हात प्रवाशांच्या लाखो रुपयांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्किंगमध्ये उघड्यावर शेडशिवाय दिवसभर तापत आहेत. अतिउष्णतेमुळे गाड्यांचे टायर, सीट कव्हर आणि इंजिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पार्किंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैशांची वसुली करणाऱ्या कंत्राटदाराला या ठिकाणी साधे शेड उभारण्याचीही सौजन्य दाखवलेला नाहीये. लाखो रुपये किमतीच्या गाड्या उन्हात ठेवताना प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो, तर दुसरीकडे पार्किंगमध्ये गाड्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी नाही. अनेक गाड्यांना स्क्रॅच पडणे, पेट्रोल चोरी होणे अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. सुविधा देण्याच्या नावावर शून्य असलेल्या या पार्किंगमध्ये फक्त आणि फक्त पैशांची वसुली मात्र सुसाट सुरू आहे. ज्यावेळी विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस विकण्याची वेळ गेल्या वर्षी आली, त्यावर्षी केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करत देशात विदेशी कापूस आणला. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला. कापसाला भाव मिळाला नाही आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. गेल्या वर्षी कापसाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आणि CCIच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा कापसाच्या बियाण्यांची मागणी प्रचंड घटल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क माफ केल्यानंतर अकोला आणि संपूर्ण विदर्भ प्रांतातील शेतकऱ्यांच्या घरात आज शेकडो क्विंटल कापूस पडून आहे. गेल्या वर्षी वर्षभर घाम गाळून कापूस पिकवला, पण बाजारात नेल्यावर मातीमोल भाव मिळाला, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाचे भाव गडगडले. आता नवीन हंगाम तोंडावर आला असताना जुनाच कापूस घरात पडून असल्याने पुढील शेती कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्व प्रकारांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता कापूस लागवडीकडेच पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. कृषी केंद्रांवर यंदा कापूस बियाण्यांची मागणी कमालीची घटली आहे. शेतकरी आता कापसाऐवजी सोयाबीन किंवा इतर पिकांकडे वळण्याच्या तयारीत आहेत. अलंकार मार्केटमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल सारसर याच्या हत्ये प्रकरणात बादशहा पारोसे याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अलंकार मार्केटमध्ये शुक्रवार 15 मे रोजी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विजयनगर येथील 27 वर्षीय राहुल सारसर याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बादशहा पारोचे नामक आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. घरगुती वादातून हल्ला करण्यात आला.
राहुल सारसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामदासपेठ पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रामदासपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष खंडारे, उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आज रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारण 8:30-9च्या दरम्यान अलंकार मार्केटमध्ये एका व्यक्तीवर वार झाल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनची टीम PI खंडारे या ठिकाणी तात्काळ हजर झाली. त्यांनी आम्हाला माहिती दिली. आम्ही या स्पॉटला आलो. तर जो जखमी व्यक्ती होता त्या व्यक्तीला आयकॉन हॉस्पिटल इथे शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या व्यक्तींच्या शोधासाठी रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि LCBची टीम त्या ठिकाणी काम करत आहे. आता सध्या आमचा प्राथमिक तपास सुरू आहे. त्या अँगलनी आमचे बरेच लोक आता त्या कामासाठी लागलेले आहेत आणि जे प्राथमिक माहिती मिळाली आहे तर जो जखमी आहे त्याचं नाव राहुल सारस असल्याची अशी आम्हाला प्राथमिक माहिती आहे. ते आता डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांचं जे काय फायनल डिसिजन आहे ते आम्ही घेऊ. खिशाला कात्री लावण्यासाठी आणि तुमचे डेली बजेट बिघडणे सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध पेटलाय आणि त्याची झळ तुमच्या आमच्या स्वयंपाकघरात बसू लागली आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल 3-3 रुपयांची आग लागली आणि आज 24 तास उलटत नाही तोच त्याचा थेट परिणाम आता तुमच्या रोजच्या ताटावर आणि सकाळच्या चहावर झाला आहे. तांदूळ, शेंगदाणा, डाळीपाठोपाठ आता साखरही कडू झाली आहे. इंधनाचे दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च अवाढव्य वाढला आणि त्याचा थेट फटका अकोल्यातील अन्नधान्य बाजाराला बसला आहे. सकाळचा चहा आता चांगलाच महागला आहे कारण साखरेचे दर थेट 3 रुपयांनी वधारले आहेत. एवढेच नाही तर वरण भाताचा बेतही आता गरिबांच्या अवाक्याबाहेर जातोय. तांदूळ आणि तूर डाळीचे भाव प्रति किलो 5 रुपयांनी वाढले आहेत. भाजीपाला, कडधान्य आणि खाद्यतेलाच्या किमतींनी आधीच डोकेदुखी वाढवली असताना आता किराणा बाजाराने अकोलेकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. किरकोळ बाजारात साखर 3 रुपयांनी वाढून 45 रुपये झाली आहे तर शेंगदाणे 10 रुपये किलोने वाढले आहेत. आता 108 रुपये किलो झाले आहेत. तूर डाळ आणि चना डाळ 5 ते 7 रुपये किलोने वाढले आहेत. सोयाबीन आणि फल्ली तेलात 5 ते 10 रुपये किलोने दर वाढल्याचे चित्र आहे. देशात इंधन बचतीसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी आवाहन केले. या आव्हानानंतर महापालिकेतील 3 गाड्यांसाठी 2 लाखांचा मासिक खर्च असल्याची माहिती RRC न्यूजने दाखवली. त्यानंतर उपमहापौर अमोल गोगे यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. इंधन बचतीसाठी देशभरात प्रयत्न सुरू झाले आहे. अकोला महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या भाड्यांच्या गाड्यांवर दरमहा 2 लाखांचा खर्च होत असल्याची धक्कादायक बातमी RRC न्यूजने दाखवल्यानंतर उपमहापौर अमोल गोगे यांनी लगेच इंधन बचतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी इलेक्ट्रिक 2 व्हीलरचा वापर करत महापालिका गाठली. उपमहापौरांनी स्वतः पुढाकार घेत इलेक्ट्रिक व्हेकल्स चालवणे पसंत केले. त्यामुळे आता महापौर आणि आयुक्तांवर अप्रत्यक्ष दबाव वाढला आहे. महापौर, आयुक्त आता कुठल्या वाहनांचा वापर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशवासियांना आवाहन केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल, सोनं, चांदी याची बचत करून आपल्या देशाच्या आर्थिक बजेटला हातभार होईल. आजपासून त्याची सुरुवात म्हणून आज मी बाईकने प्रवास सुरू केला आहे आणि शहरातील सर्व नागरिकांना माझं असं आवाहन आहे की आपण याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे. अकोल्यातील न्यू तापडिया नगराला 8व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे. मागील रविवारी पाणी पुरवठा झाला होता. आता रविवारी पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील वॉल्स दुरुस्तीमुळे वेळापत्रक बिघडले अशी माहिती आहे. या भागातील नागरिक सर्वस्वी महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत कारण परिसरातील बोर आटल्या तसेच काही ठिकाणी इतके हातपंप हापसावे लागते की माणूस गारद होऊन जातो. या भागात 30 वर्षाच्या पूर्वी जे राहायला आले त्यांनी बोरसाठी 70 फूट खोदले होते आणि सध्या तर 250 ते 300 फूट खोदून देखील पाणी लागत नाही. अशा वेळी 8-10 दिवस पाणी उपलब्ध झाले नाही तर खूप अडचण होते. या भागाला ठरवल्याप्रमाणे पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे आज न्यू तापडिया नगर येथे महावितरण कंपनीने देखभाल दुरुस्तीचे काम काढल्याने या भागात आज दुपारी वीज पुरवठा देखील नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांना आज मोठा त्रास सहन करावा लागला.
16 मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या असल्याने 9 ग्रहांपैकी एका असलेल्या श्री शनिदेवांची जयंती साजरी करण्यात आली. शनिवारी अमावस्या असल्याने आणि शनिवारच्या युतीमुळे भरणी नक्षत्र, सौभाग्य योग, ऋषभ, बुध आदित्य योग, चंद्र मंगळ योग इत्यादी अनेक दुर्मिळ योग निर्माण होत असल्याने शनी जयंतीला पूजा करणे अत्यंत पुण्यकारक ठरते. शनी जयंतीनिमित्त शहरातील शनी मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शनिदेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मंदिरामध्ये गर्दी दिसून आली. गांधी रोडवरील प्राचीन जागृत शनी मंदिर तसेच जुने शहर किल्ला चौकातील प्रसिद्ध श्री शनिदेव मंदिरात भाविकांची गर्दी होती. किल्ला चौकातील प्रसिद्ध शनिदेव मंदिरासमोर आकर्षक बलूनची सजावट करण्यात आली. मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला. सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मंदिरात कलश आणि ज्योती प्रज्वलित करण्यात आली. मंत्रोपचार, नवग्रह पूजन, हवन, पूर्णाहुती आणि महाप्रसाद वाटप केले जाईल. 16 मे रोजी सकाळी 5 ते दुपारी 2 या वेळेत शनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. सायंकाळी सजावट आणि रात्री 11 वाजता महाआरती होईल. गीतानगर परिसरातील शनी मंदिरात सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिरामध्येही दर्शनासाठी पहाटेपासून नागरिकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. भक्त जिन्होंने दर्शन का लाभ लेना है, जिस भक्त को शनि की 7.5 अड़िया चल रही है वो विशेष कर करके शनि का दर्शन का लाभ लेवे. तेल, उड़द, काली तिल, काला कपड़ा भगवान को अर्पण करे. जिस व्यक्ति को शनि की 7.5 हो या शनि की महादशा हो, ऐसे भक्त को शनि को तेल, उड़द, काल कपड़ा, तिल्ली. तुमच्या सुट्ट्यांचा काळ आनंददायी बनवण्यासाठी आणि कडक उन्हातून दिलासा मिळवण्यासाठी शहरात आनंद मेळा सुरू झाला आहे. आनंदाचे पर्व आनंद मेळा 2026 सुरू झाला आहे. येथे मनोरंजनासोबतच तुम्हाला लकी विनर म्हणून मोफत ई-बाईक स्कूटी जिंकण्याची संधी मिळणार आहे. मग उशीर कशासाठी? आजच भेट बस स्टँड समोर असलेल्या स्वराज्य भवनासमोर आयोजित आनंद मेळाव्याला. अकोला शहरात आतापर्यंत अनेक आनंद मेळाव्याचे आयोजन झाले असले पण पहिल्यांदाच अकोला शहरात हवा महल प्रवेशद्वारासह राजस्थानी थीमवर आधारित आनंद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा आनंद मेळावा पाहण्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की या आणि आपली संध्याकाळ अधिक रंगतदार बनवा. विशेष म्हणजे गेट एंट्री पासच्या माध्यमातून तुम्हाला ई-बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. भाग्यवान विजेत्याला येथे मोफत ई-बाईक दिली जाईल. यावेळच्या आनंद मेळाव्यात लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी मनोरंजनाची भरपूर साधने उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी वॉटर बोट, मिकी माऊस, भीमचक्री, वॉटर बलून, रिमोट कंट्रोल कार, हेलिकॉप्टर, ड्रॅगन ट्रेन, ड्रॅगन नावडी, गगनचुंबी पाळणे, ब्रेक डान्स पाळणा, बाउन्सी, दुबई थीम ब्रेक डान्स पाळणा, सलांबो आकाश पाळणा, मिनी ट्रेन, चिप चक्री इत्यादी मनोरंजनासोबतच येथे खरेदीसाठी कटलरी आणि ज्वेलरीचे मोठे स्टॉल लावण्यात आले आहेत, जिथे सर्व आधुनिक डिझाईन्स उपलब्ध आहेत. खवय्यांसाठी येथे एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये प्रसिद्ध शेगाव कचोरी, साऊथ इंडियन, चायनीज आणि आईस्क्रीम पार्लरचा समावेश आहे. त्यामुळे आजच सहपरिवार येऊन या आनंद मेळाव्याचा लाभ घ्या. मनोरंजनासोबतच खरेदीचा आनंद घ्या आणि मोफत ई-बाईक स्कूटी जिंकण्याची संधी गमावू नका. जर तुम्ही शालेय ग्रुप सोबत आलात तर तुम्हाला तिकिटावर विशेष डिस्काउंट दिली जाईल. कृपया कॉल करून आपले बुकिंग निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क 84 21 91 91 33. अवकाळी पाऊस तसेच गारपीटमुळे जिल्ह्यातील फळबाग तसेच लिंबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच बाजारपेठेत लिंबूची आवक कमी झाल्याने लिंबू दराने नवा उच्चांक गाठला असून नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. अकोला बाजारपेठेत लिंबाच्या दराने आज नवीन उच्चांक गाठला. बाजारपेठेत 90 ते 110 रुपये प्रति किलो मिळणारे लिंबू आता 120 ते 140 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. उन्हाचा पारा अकोला जिल्ह्यात 46 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला असून रखरखत्या उन्हात लिंबाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे लिंबू सरबत सुद्धा महागले आहे.
काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे भाजीपाला, फळबाग तसेच लिंबू बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच बाजारपेठमध्ये लिंबांची मागणी सुद्धा वाढल्याने भावात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. अकोला बाजारपेठ तसेच किरकोळ भाजी विक्रेत्यांमध्ये प्रतिलिंबू 4 ते 5 रुपये नागरिकांना द्यावे लागत आहे. जलवाहिनी फुटल्याने गांधी चौकात पाणीच पाणी झाले. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर हा भाग आहे, मात्र जलप्रदाय विभागाने तातडीने दुरुस्तीसाठी हालचाल केली नाही. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदललेले आहे. आता 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, परंतु काही भागात तर 8व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सध्या विस्कळीत झालेले दिसते. शहरातील पाणी समस्या गंभीर होत आहे. पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आणखी 2 महिने तरी उपलब्ध पाण्यावर भागवावे लागणार आहे. महावितरण कंपनीच्या अंडरग्राऊंड केबलमुळे जलवाहिनी फुटल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील अगरवेज भागातील वीर हनुमान चौकात डेली नीड्सच्या बाजूला महापालिकेच्या वॉल्सचा खड्डा आहे. यामुळे वाहतूक खोळंबते, रात्री तर वाहनाची रांग लागते. हा प्रकार दिवसा 1-2 वेळा तरी होतो असे भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिका वाहतूक शाखेने लोकांना होत असणारा रोजचा त्रास दूर करावा अशी मागणी केली जात आहे. हा रस्ता खूप अरुंद आहे, परंतु 4ही दिशांनी लहान मोठी वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. जाम झाला तर 15-20 मिनिटे पुढे जाता येत नाही. ही समस्या खूप जुनी आहे आणि दिवसेंदिवस या भागातील रहदारीचा प्रश्न जटिल होत आहे. मोठे वाहन रस्त्याने जात असेल तर वाट मोकळी होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. या भागातील समस्या दूर होण्याची गरज आहे. तसेच खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी देखील या भागातील रहिवासी तसेच शहरवासी करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड येथील रेणुका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत एका महिलेचा पाय निकामी झाल्याची गंभीर घटना घडली. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मोरगव्हाण येथील सुलभा एकनाथ राठोड या पती एकनाथ राठोड यांच्यासह दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी रेणुका पेट्रोल पंपावर थांबल्या होत्या. त्यावेळी टिप्परने अचानक धडक दिली. यावेळी टिप्परचे चाक हे सुलभा राठोड यांच्या पायावरून गेल्याने त्यांचा पाय गंभीर जखमी होऊन निकामी झाला. या भीषण अपघातात पती एकनाथ राठोड हे थोडक्यात बचावले असून त्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल झालेली नसून तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती लाडखेडचे पोलीस निरीक्षक विनायक लंबे यांनी दिली. संबंधित टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. रेल्वे स्थानकावरील पार्किंग प्रकरणात खासदार धोत्रेंनी द्यावे लक्ष. प्रवाशांसाठी सुविधा शून्य, वसुली जोरात. यंदा कपाशीच्या बियाण्यांची मागणीच नाही. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता कापसाचा पेरा घटणार. किरकोळ कारणाने झाली अलंकार मार्केटमध्ये तरुणाची हत्या. पोलिसांनी बादशहाला घेतले ताब्यात. आंतरराष्ट्रीय युद्धाचा आता स्थानिक पातळीवर फटका. इंधन दरवाढीनंतर किराणा बाजारपेठेत वस्तूंची दरवाढ. RRC न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. इलेक्ट्रिक वाहनावर आले उपमहापौर अमोल बोगे. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन.
पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.